आगामी विधानसभा चुनाव को लेकर एमआईएम के प्रदेश अध्यक्ष व माजी खासदार इम्तियाज जलील ने महाविकास आघाड़ी को एक ऑफर दिया है। इम्तियाज जलील के मुताबिक एमआईएम महाविकास आघाड़ी के साथ विधानसभा चुनाव लड़ने के लिए तैयार है। महाविकास आघाड़ी तय करे को एमआईएम को कितनी और कौन कौन सी सीटें देगी। महाराष्ट्र विधानसभा चुनाव को लेकर एमआईएम के प्रदेश अध्यक्ष व माजी खासदार इम्तियाज जलील ने एक बड़ा बयान दिया। इम्तियाज जलील ने न सिर्फ महाविकास आघाड़ी के साथ मिलकर चुनाव लड़ने की इच्छा व्यक्त की, बल्कि आघाड़ी को सीटों का चयन करने की बात तक कह डाली। इम्तियाज जलील ने कहा कि महाराष्ट्र में एमआईएम को मानने वाला एक बड़ा वर्ग है, जिसको साथ जोड़ने से महाविकास आघाड़ी को फायदा होगा और एमआईएम को साथ न लेने पर जो नुकसान होगा तो इसके लिए महाविकास आघाड़ी खुद जिम्मेदार। माझी प्रामाणिक इच्छा आहे, हे प्रामाणिक इच्छा हे आहे की शरद पवार साहेब, काँग्रेस आणि नवीन सेक्युलर झालेली उद्धव ठाकरे साहेबांची सेना यांनी हे विचार करायला पाहिजे की एमआयएमचा ही एक मोठा फॉलोअर्सचा वर्ग आहे आणि तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतो की तुम्ही आम्हाला सोबत घेतलं तर, आणि नाही घेतलं तर फटका बसला तर तुम्ही हे सांगू नका की एमआयएम मुळे आम्हाला फटका बसलेला आहे। मी आज स्वतःला हे आपल्या पुढे हे ऑफर देत आहे सगळ्यांच्या समोर की तुम्ही आम्हाला घेतलं तर तुम्ही आम्हाला ठरवून द्या की इतक्या सीट्स आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे। आम्ही कोणत्याही अनरिअलिस्टिक डिमांड तुमच्या समोर ठेवणार नाही। मी असा नेता नाही आहे की मला माहित आहे की माझी ताकद किती आहे आणि हे सांगणार की मी 288 सीटे पूर्ण लढणार, म्हणजे मी असा नेता नाही आहे। मी तर ऑफर करत आहे ना, आमची तर असं नाही आहे ना की आम्ही 288 चा ड्रीम बघत आहे। कोणाच्या नाही, हे पिरियड जे आहे ना हे अलायन्सेसचं आहे, नाहीतर हेच प्रश्न इतके मोठे मोठे पक्ष आहे ना भाई, इतके मोठे मोठे पक्ष आहे, कशाला एक दुसऱ्याचा हे लागतं तुम्हाला कुबड्या काय म्हणतात ते कुबड्या बरोबर आहे ना। तुम्ही इतकं मोठे आहे ना, इतकं मोठं चांगलं काम केले ना, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक हे आहे ना की आम्ही इतकं चांगलं काम केलेलं आहे, मग कशाला हे कुबड्या पाहिजे तुम्हाला। निर्णय घ्या ना, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर। नाही पाहिजे आम्हाला एकनाथ शिंदेही नाही पाहिजे, अजित पवारला तर आम्ही तसंही फेकून टाकणार आहे। एकनाथ शिंदे साहेब इतक्या स्कीम्स आणलेल्या आहे, इतक्या आमदारांना इतके कोटी रुपये दिलेले आहे, हे सगळं असताना एकटा लढण्याची हिंमत का नाही आहे तुमच्यामध्ये कोणत्याही पक्षामध्ये। इतक्या वर्षापासून शरद पवार साहेब राजनीती करत आहे महाराष्ट्रामध्ये, का आपण एकटा आपण 288 सीट्स उभे करू शकत नाही। जर तुम्हाला कुबडे मिळाले तुम्ही किती आमदार निवडून आता आमच्या नाही, आमचं तर तयारी जी आहे ते आमच्या जसा आम्ही जे आमच्या 30 सीट्स आम्ही हे करत आहे, मी असं नाही मागणी करत आहे की इंडिपेंडेंट लढलो तर 30 सीट्स आम्ही, आणि समजा अलायन्सेस त्यांचे काही ब्रेक झालं तर ते जास्त होऊ शकतं, आणि आमच्या अलायन्स यांच्या सोबत झाला तर 30 पेक्षा कमी सीट्स आम्ही लढायला तयार आहे।